आई आज आपण काय बनवतोय? आज आपण 15 दिवस टिकेल अशी आलं लसूणची पेस्ट बनवतोय. हे तुला साहित्य सांगते. ठीक आहे. अर्धा किलो लसूण, हम्म. 350 ग्रॅम आलं, त्याची जाड साल काढली आणि बारीक तुकडे करून घेतलेत. त्याच्यामध्ये मोठे मोठे शिरा असतात ना, ते अख्खे घेतले की जेवणामध्ये शिरा येतात. मग त्यासाठी बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे शिरा येत नाही. म्हणजे पेस्ट करायच्या आधी बारीक बारीक तुकडे करायचे, त्याच्या शिरा पेस्ट मध्ये राहू नये म्हणून. हो, म्हणजे वाटलं जात नाही का असं बारीक बारीक तुकडे नाही केले तर? बारीक तुकडे केले की वाटलं जातं, मोठे ठेवले की वाटलं जात नाही. ठीक आहे. हे 3 चमचे गोडे तेल आहे, हम्म. 2 चमचे व्हिनेगर आहे, हम्म. 1 चमचा मीठ आहे. एक ग्लास पाणी घेतलंय. जसं जर असेल तसं टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. कोणी कोणी टाकतं, कोणी कोणी टाकत नाही. हा, म्हणजे जसं त्यांचा मिक्सर चांगला असेल तर का बिना पाण्याचं वाटलं जात असेल तर टाकू शकतो, बरोबर ना? बरोबर आहे. ठीक आहे. आणि अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम लसूण. हो, सोलून घेतलाय तो. हा, सोलल्याच्या नंतर वजन केलं. हा, सोलल्यानंतर वजन केलंय 500 आणि आलं पण 350 ग्राम आहे, पण त्याला पण सोलून वजन केलेलं आहे, बरोबर? बरोबर. ठीक आहे. मग आता आपण सुरू करूया. हो, करूया. आता आपण काय करतो आई? आता आपण मिक्सर घेतलाय मी. आलं लसूणची पेस्ट बारीक करून घेऊ. कसं करायचं सांग मला. मग आता पहिले तू भांड्यामध्ये लसूण टाकतेस का? हा, लसूण टाकते पहिल्यांदा, त्याच्यात आलं टाकते. थोडं थोडं करून टाकते ना? हो, थोडं थोडं, दोन्ही थोडं थोडं घ्यायचं. ठीक आहे. आणि मग आता परत थोडंसं लसूण टाकायचं ना? हो. म्हणजे ऍक्च्युली मला हे माहिती आहे, आई नेहमी काय करते, पहिले थोडं लसूण टाकते, मग परत थोडं आलं टाकते, परत थोडं लसूण टाकते. आता थोडं तेल टाकायचं. थोडं विनेगर टाकायचं. आई आपण तेल आणि विनेगर का टाकतो ग? ते आलं लसूणची पेस्ट 15 दिवस महिनाभर टिकते, त्यासाठी टाकायचं. म्हणजे जास्त टाकलं तर टिकावी खराब म्हणून. होते. हा, टिकावी. जास्त दिवस टिकावी म्हणून टाकायचं, बरोबर? हो, जास्त दिवस टिकावी म्हणून. थोडं पाणी टाकायचं. आता मिक्सरवरती फिरवायचं. मी झाकण लावते. झालं बारीक वाटून. हे बघ, दाखव. दाखवते एक मिनिट. हे बघ, अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. तसंच हे लसूण आलं आहे, थोडं थोडं टाकून बारीक करून घ्यायचं छान. त्यात थोडं विनेगर टाकायचं, थोडं तेल टाकायचं, हा, म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं. हा, म्हणजे सगळं थोडं थोडं करून वाटून घ्यायचं, म्हणजे सगळं हो. एकत्र नाही वाटलं जाणार. सगळं भांडं एकत्र पण नाही छोटे ना. वाटलं जात. हो ठीक आहे, चालेल. तू घे मग वाटून, झालं की मला सांग. हो, सांग. मीठ कधी टाकायचं आपण? सगळ्यात शेवटी. वरनं टाकायचं. पेस्ट टिकती, सगळं पेस्ट बारीक करून काढली ना, मग मीठ टाकायचं. ठीक आहे, मग मला त्यावेळेस परत सांग. हो, घे सगळं वाटून तू. झालं काही? हो, झालंय बघ. छान बारीक पेस्ट करून घेतली. थोडं थोडं आलं लसूण टाकून बारीक केले. छान झाली बारीक. आता आपण काय करू, त्याच्यामध्ये मीठ टाकू आणि जीव करून घेऊ. हे 1 चमचा मीठ आहे बारीक. पण आई मीठ आता का टाकलं? कारण पहिल्यांदा मीठ टाकलं असताना तर त्याला पाणी सुटतं आणि पाणी राहतं खाली आणि पेस्ट राहते वर आणि खराब होती लवकर. आता हे जीव केलं ना की आपण बरणीत भरायचंय आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं लगेच. त्याच्यामुळं पाणी सुटणार नाही, सुटलं तरी काय खराब होणार नाही. कारण आता पेस्ट मशीन ह्याच्यामध्ये ठेवायची फ्रीजमध्ये भरून. हे म्हणजे जीव केलंय, छान बारीक झाली. थोडं थोडं वाटलंय आणि विनेगर आणि गोड तेल त्यासाठी टाकायचं सांगू का, कारण ते टाळं पडत नाही. हा, त्याच्यासाठी टाकायचं. हो हो, मी बघितलेलं आहे. खूप जणांची पेस्ट जी असते ना ती मोस्टली काळी पडते. तर सगळ्यात सिंपल आहे. स्टार्टिंग पासून एकदा रेसिपी सांगते मी. 500 ग्राम लसूण सोलल्याच्या नंतर मोजला होता. त्याच्यानंतर सेम 350 ग्राम आलं आपण सोलून चिरून घेतलं आणि मग मोजलं. त्याप्रमाणे प्रमाण घ्यायचं आलं लसूणचं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचं. हो. 2 चमचे विनेगर टाकायचं आणि छान थोडं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं. बरोबर. आणि वाटल्याच्या नंतर शेवटी तू 1 चमचा मीठ टाकलंय. हो. कारण की पेस्ट करताना मीठ टाकलं असतं तर त्याला पाणी सुटलं असतं आणि मग त्याच्यानंतर पेस्ट जास्त दिवस टिकली नसती. बरोबर बरोबर. पण एक प्रश्न आहे, मग आपण पाणी वाटून पेस्ट बनवतो बरोबर, पाणी टाकून आणि मग आपण मीठ आणि पाणी सुटू नये म्हणून असं म्हणतो, असं का?
खराब होऊ नये म्हणून, कारण मीठ टाकले की अजून पाणी सुटतं त्याला, हां त्याच्यामुळे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आमची जी आलं लसूणची पेस्ट आहे ही तयार झाली. खूप छोटासा व्हिडिओ आहे खरं तर हा. खूप जणांना बनवता पण येते, पण बनवण्यामागच्या लोकांचा मोस्टली प्रॉब्लेम हाच असतो की काळा पडते किंवा जास्त दिवस टिकत नाही किंवा नंतर वास मारते. तर ते सगळं होऊ नये ना. तुम्ही पण करून बघा अशी पेस्ट. आम्हाला ही 8 दिवसच चालते पेस्ट. तुमच्या वापरण्यावरती आहे. आम्हाला सारखं करावं लागतं त्याच्यामुळे आमची लवकर पेस्ट संपती. तुमचा वापर कसा आहे ते बघा. 15 दिवस टिकते पेस्ट छान. हा म्हणजे आमच्याकडे ऍक्च्युली लवकर संपून जातो, त्यामुळे जास्त टिकायची गरजच पडत नाही. पण जर का अशा पद्धतीने बनवली तर कमीत कमी 15 ते 20 दिवस छान टिकते. बरोबर ना. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तू बोल आई. सबस्क्राईब करा. हा, आईला सबस्क्राईब करता येत नाही खरं तर, म्हणता येत नाही. त्याच्यामुळे प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.